आफ्टरनून फ्रेंड्स, दुपारच्या 1 वाजता. आता आपण जाणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू बघण्यासाठी, जो की हैदराबादमध्ये लोकेटेड आहे. इथून हॉटेलपासून ते अंतर जवळपास 5.9 किलो, म्हणजे जवळजवळ 6 किलोमीटर दाखवत आहे. 20 ते 25 मिनिटाचं अंतर आहे. बघू 15 मिनिटं. तू हा गाडी चालवत असेल तर 100% 15 मिनिटाचा, मी चालवत असेल तर अर्धा तास पकडून चालायचं, कारण मी भरपूर स्लो गाडी चालवतो. बघू, खूप सुंदर अशी मूर्ती. यापूर्वी आपण फक्त मी आपल्या व्हिडिओमध्येच बघितलेली होती, जी आज मी प्रत्यक्षात पाहणार आहे किती उंची आहे, आणि त्याची पूर्णपणे जो व्ह्यू नजारा आहे तो मी आज बघणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. आणि ते झाल्यानंतर आपण हुसेन सागर इथं असलेली बुद्धांची मूर्ती पाहण्यासाठी जाणार आहोत. एकंदरीत 4 ते 5 वाजेपर्यंत आम्ही इथे रूमवरती येऊन झोपणार आहोत, आणि त्याच्यानंतर थोडासा आराम केल्यानंतर आम्ही रात्रीची नाईट राईड करत आम्ही मुंबईसाठी निघणार आहोत. माझी हेअरस्टाईल कशी ती पण कमेंट मध्ये सांगा, ह्याची खूप आवडते. तुम्ही मला आता आनंद शिंदे आपला उत्कर्ष शिंदे वाटायला लागलाय मला. गायला सुरुवात केला सेम तो उत्कर्ष शिंदे वाटायला. चला आता आपण जे बाबासाहेबांचं जे मेन आपण व्ह्यू करण्यासाठी आलेलो आहे, जे बाबासाहेबांचा स्टॅच्यूच बोलतो ना आपण त्यांना, बाबासाहेब जो 125 फूट उंच आहे, ते बघण्यासाठी आलेलो. ते बघण्यासाठी आपण निघत आहोत. 1 वे 2 वे असं भरपूर ठिकाणी आहे, आणि ट्रॅफिकचा पण खूप इथं प्रॉब्लेम आहे. ट्रॉफिक ओके आय एम सेइंग ट्रॅफिकचा पण खूप प्रॉब्लेम आहे. सो त्यासाठी बाईक नव्हती नेली. आता आम्ही बाईक घेऊन चाललेलो आहे. कोणाची माझी बाईक येतोय कारण माझ्या बाईकचे कारण लय मोठं ते नाही. माझी RS 200 आहे, ठीक आहे, पल्सर. त्याचा इन्शुरन्स 1600 रुपयाचा आहे, तो मी काढलेला नाहीये, आणि PUC पण नाहीये. बघा 800 किलोमीटर असा चालू आहे. त्याला पकडा रे. हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल त्याला पकडा पहिला. गाडी नंबर सांगते तो गाडी नंबर नाही सांगत आहे. माझ्या गाडीचं पूर्ण डॉक्युमेंट आहे. सो इकडे पूर्णपणे स्ट्रिक्ट आहे. एका चौकामध्ये 4 ते 5 पोलीस उभे आहेत चेकिंगसाठी. चला, ऑलमोस्ट आपण रेडी झालेलो आहे. मी पण हेल्मेट घेतोय. चला, गाडी चावी पण घेतलेली आहे. डायरेक्ट आपण आता हैदराबाद सिटीचा थोडासा व्ह्यू दाखवत. चला तर भेटू डायरेक्ट लोकेशनवरतीच. सरळ जायचं आहे. पुढे जायचं आहे. बंद आहे का? तर फायनली आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हैदराबाद येथे पोहोचलेलो आहे. खूप सुंदर असं स्मारक आहे. माहिती नाही आहे आतमध्ये एंट्री त्याची बंद ठेवण्यात आलेली आहे. काही लोकांनी इथल्या लोकांना विचारलं तर ते बोलतात आतमध्ये एंट्री पहिल्यापासूनच कोणाला अलाउड नाही आहे. 1 वर्षापूर्वी याचं उद्घाटन होणार होतं, परंतु ते झालेलं नाही आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्ही एकदा या ठिकाणी येऊन नक्की आवर्जून या ठिकाणाला भेट द्या. या ठिकाणी आल्यानंतर खूप मनाला प्रसन्न असं वाटतंय. याच्या बरोबर आपल्या बाबासाहेबांच्या स्मारकासमोरच बरोबर हुसेन सागर म्हणून एक लेक आहे, तिथे बुद्धांची प्रतिमासुद्धा आहे. ती मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवणार आहे.
अजून बरंच असं काही इकडं हैदराबादमध्ये पाहण्यासारखं आहे, परंतु हैदराबाद जर माझ्यामध्ये हैदराबाद जर कशासाठी फेमस असेल तर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी. या सरकारने बाबासाहेबांचं एवढं मोठं स्मारक बांधलं, त्यासाठी खरंच त्यांना मी धन्यवाद देतो. खूप सुंदर असं स्मारक आहे. हे झाल्यानंतर आता पण थोडंसं आतमध्ये जाऊन जर काही एक्सप्लोअर करता आलं असतं तर अजून खूप भारी वाटलं असतं, परंतु आतमध्ये बंद असल्यानं सर्व लोकांना इथूनच फोटो वगैरे काही काढायचं असेल तर तुम्ही इथून काढू शकता. आता आपण यानंतर समोर असलेलं हुसेन सागर लेक आणि त्याच्यामध्ये असलेले बुद्धांची मूर्ती पाहण्यासाठी जाणार आहोत. सचिवालय मोठा आहे ना. तर फायनल गाडी पाठी पार्क केलेली आहे आणि आपण हुसेन सागर इथे या लेकमध्ये असलेले बुद्धांची मूर्ती पाहण्यासाठी आपण निघालेलो आहे. संजोगचे केस काय अवतार झाला रे. तोच भारी बोलतोय. खूप सुंदर तरी बरोबर बोलला. चला आता आपण बाबासाहेब हा ना बरोबर आहे. माझे पण येस गाडी पार्क इथं म्हणजे पार्किंगचं काही प्रॉब्लेम नाही कुठं तिकडे. हां इथून आतमध्ये असेल. टोटल डिविट पण बोटमध्ये बसायचे आपल्याला. काय संदर्भ चल जरा पुढे पुढे चल. लुंबिनी पार्क. फायनली बोट आलेली आहे आणि आता आपण जाऊन बोटमध्ये बसत आहे. खूप एक्साइटेड आहे.
तर फायनली आपण हुसेन सागर या तलावातील भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीजवळ येऊन पोचलेलो आहे. खूप मोठी आणि खूप सुंदर अशी मूर्ती माझ्या डोळ्यासमोर तुम्हाला पाहायला मिळते आणि येथे येऊन येणारा अनुभव हा खरंच मनाला खूप प्रसन्न करणारा असा आहे. इकडचं वातावरण ही तुम्हाला खूप प्रसन्न करणारं असं आहे. खूप भारी वाटतं आहे. तर फायनली आपण हुसेन सागर इथे असलेल्या बुद्धांचा स्टॅच्यू इथे येऊन पोचलेलो आहे. बरोबर तळ्याच्या मधोमध असलेले ही प्रतिमा आहे. खूप बाजूला जो तलाव दिसतोय, जो तळे दिसतोय खूप सुंदर आणि मोठं असलेलं हे तळ आहे. आणि इकडचं वातावरण पण खरंच खूप फ्रेश वाटतंय. तरी बघू चला अजून पाठीमागचं हां तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि भगवान गौतम बुद्धांची मूर्ती होते हुसेन सागर तळ्यामधले, ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा आपला आवडता चॅनल ज्याचं नाव आहे CN ट्रॅव्हलर. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.